सरस्वती मालिकेत माधवने साकारलेल्या भूमिकेचं नाव काय? आता त्या स्नेहमय वातावरणामध्ये किती छान गोष्टी फुलू शकतात ना. तर हे ना म्हणजे तुम्ही सगळी सोयच केली आहे माझी. आज ती जी केमिस्ट्री आहे नवरा बायको मधली त्याची तुला कळते ना. हा आयडिया. तर या गाण्यानिमित्ताने नम्रता आणि माधव आपल्या सोबत आहेतच. त्याचसोबत आपल्या त्या गाण्याचे दिग्दर्शक आहेत आपल्या सोबत. तर सुरुवात त्यांच्यापासूनच करूया. तर ऍज अ दिग्दर्शक म्हणून तुम्ही ह्या गाण्याची भावना तुम्ही कशा प्रकारे पोहोचवू इच्छिता प्रेक्षकांना? हे गाणं खूप सॉफ्ट आहे, त्याच्यात काही शब्द नाहीये आणि टोटली इन्स्ट्रुमेंटल आहे. त्याच्यामुळे जे काही दोन कॅरेक्टर बोललेच नाही त्यांच्या नजरेतनं आणि डोळ्यातनं बोलले स्पेशल. सो त्याच्यामुळे त्या गाण्याची कशी बासरीची ट्यून पुढे पुढे जाते ना, त्या हिशोबाने त्याचा स्क्रीन प्ले रचला खरं सांगायचं. बाकी यांच्या दोघांची कमाल, यांनी कसं पाहू. तर गाण्याचं शूटिंग आणि निर्मिती करताना काही खास क्षण झालेच. खूप मजा आली काम करताना आणि तो फार क्लिअर होता त्याला काय पाहिजे काय नाही. आणि त्यामुळे आमच्यासाठी पण क्लिअरिटी होती की काय कसं कितपर्यंत द्यायचं, कितपर्यंत करायचं, कितपर्यंत नाही, किती खाली राहिलं पाहिजे इमोशन्स, किती वरती गेले पाहिजे कुठे. तर इट वॉज व्हेरी गुड थिंग अँड आय रिअली लव्ह टू वर्क विथ आदित्य अँड नम्रता. खूप कम्फर्ट मध्ये मला त्यांनी ठेवलं आणि फार कमी वेळात शूट केलंय. आणि जसं तू म्हणाला की कधी आम्ही शूट संपला मला कळलंय नाही. So all credit goes to the director and the producer and the co-actress also. Oh my God. तर तू काय सांगशील? नाही, मला सगळ्यात आधी गाण्याविषयी बोलायला आवडेल. पहिलं मला वाटतं मराठीतलं इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग आहे. मी स्वतः म्युझिक लवर आहे आणि ती पण डीप इमोशन्स आहेत म्युझिक बद्दल. तर आजकाल कसं व्हायरल होण्यासाठी गाणी केली जातात आणि त्याच्यासाठी चला गाणे झालंय त्याच्यातून मग कमर्शियल बिझनेस काही होतोय का हे सगळं बघितलं जातं. पण मी जसं म्हणाले की डीप इमोशन्स कनेक्टेड आहेत म्युझिकशी अगदी लहानपणापासूनच. त्यामुळे मी ह्या गोष्टींचा विचार करत नाही, कारण मला खूप आवर्जून असं सांगावंसं वाटतं की जे श्रोते असतात ना, जे ना कानसेन जे असतात ते मला वाटतं खूप छान म्युझिक कुठेही दडलेलं असेल, कुठल्याही भाषेतलं असेल तरी ते शोधून काढतात आणि ते ऐकतात आणि ते तितकंच श्रवणीय असतं. तर मला वाटतं की हे व्हायरल वगैरे आता सध्या जे काही ट्रेंडिंग चाललंय, पण असे डेफिनेटली छान दिवस येणार आहेत जिथे फक्त उत्तम गाणी ऐकण्यासाठी सगळ्यांचा हट्ट असेल आणि त्यापैकीच हे एक गाणं आहे असं मला खूप मनापासून वाटतं. कारण की असा गोंडस हिरो आहे आमच्या याच्यामध्ये ज्याचं कास्टिंग खरं सांगू का मुलगा शोधतात तसं आमचा प्रयत्न चालू होतं की कोण 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 चाहिए इसके लिए. आणि शूटिंग करताना मजा आली कारण की कित्येकदा याच्या गोष्टी फिक्स होत्या पण त्यानंतर मग अजून काही करायला आवडते का किंवा हे करूया का. मला शेवटचा आमचं गाण्याचा सिक्वेन्स होता, वेळ होता म्हणून एखादा एक करूयात म्हणून आठवतं तो एक कट्टा होता त्याच्यावर तो असा करतो हिरो आणि मी लाजून हात हे करते. तर त्याच्यासाठी आम्ही इतकी छान म्हणजे तो असा वाटतो की किती सिम्पल शॉट आहे पण त्याचा हात येणं मग ते कोरिओग्राफी आणि मग त्या सगळ्या गोष्टी इतक्या छान आहे त्या सीन मध्ये. तर मला वाटतं ते आमचं बॉन्डिंग असल्या कारणामुळे तो मला विचारायचे आणि ते इतकं सुंदर आणि तेही खूप ठेवलं गेलंय त्या सीन मध्ये त्या आपल्या याच्यामध्ये. त्यावेळेस कितीतरी जेनझी किंवा असे टीनेजर्स त्यांना कळतं की अरे माझं ऍक्च्युअल प्रेम हे त्या व्यक्तीवर होतं, मी भलतीकडेच अडकलोय करिअर मागे किंवा दुसऱ्या मुली मागे किंवा काय. सो हे जेव्हा कळतं ना तिथे स्नेह सुरू होतं. आता हा जसं म्हणाला मॅरिड कपल आहे तरी पण स्नेह म्हणजे मैत्री, सहवास आणि एक तो हवा असणारा त्याचा प्रेझेन्स आजूबाजूला त्याचा तिचा. तर आपल्या त्या स्नेहमय वातावरणामध्ये किती छान गोष्टी फुलू शकतात ना याचं उत्तम उदाहरण मला वाटतं हे स्नेह आमचं कपल सॉन्ग आहेच. आणि काय आहे लकीली माझं लव्ह मॅरेज नाहीये, माझं अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे अरेंज मॅरेज म्हणजे लोकांचं लव्ह कम अरेंज असतं, माझं अरेंज कम लव्ह होतं. त्यामुळे ती भावना मी समजू शकत होतो की मॅरिड आहे. मी म्हटलं मॅरिड कपल आहे ठीक आहे पण मग ते लव्ह मॅरेज केलंय त्यांनी का अरेंज मॅरेज केलंय. तो म्हणाला काय फरक पडतो. म्हटलं नाही फरक पडतो. स्नेहाचं शूटिंग आता छान अलिबागच्या तुम्ही म्हणालात मगाशी अलिबागला झालंय. अलिबाग खूप सुंदर आहे खरं तर नेचर आणि काय काय मजा धमाल केली. मजा धमाल म्हणजे तुम्हाला आता मी आता लोकेशनचं नाव काढलं म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगतो या माणसामुळे आमची शूटिंग 1-1.5 महिना पुढे गेली. माझ्यामुळे 15 दिवस, याच्यामुळे 1 महिना.
कारण की हा माणूस त्याच्या कामाबद्दल एवढा स्पेसिफिक आहे नम्रता है ना. तू पण अग्री करशील, एवढा स्पेसिफिक आहे. त्याला ती जागा आवडली तरच तो एक जागा त्याला आम्ही कन्फर्म केलं होतं, हा ही जागा ओके, लोकेशन चांगली. म्हटलं ठीक आहे, सगळ्यांच्या तारखा वर्कआउट झाल्या, पण ते जागेचं काहीतरी घडवतो. मला नाही यार, मला मजा येत नाही. मला मजा येत नाही. माझ्या डोक्यात आहे जसं तुम्ही कॅरेक्टर तसं ते गाण्याचं ते घर पण एक कॅरेक्टर आहे, एक म्युझिक एक कॅरेक्टर असतं. कारण की इथे फक्त मुलगा मुलगी नाही, मुलगा मुलगी ते इन्स्ट्रुमेंट्स पण कॅरेक्टर आहेत, ते म्युझिक एक कॅरेक्टर आहे, ते घर सुद्धा एक कॅरेक्टर आहे. तर त्यानंतर त्यांनी जी लोकेशन शोधून काढली, आम्ही म्हटलं यार खरंच इट वॉज वर्थ वेटिंग फॉर 1.5 month. कारण की त्यांनी ती जागा शोधून काढली, तिथे तो गेला, त्यांनी डोक्यामध्ये सगळं इमॅजिन केलं कसं कसं कुठे काय काय शूट करणार आहे. आणि आम्ही गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं आपण एकच दिवस का शूटिंग करतो, आपण 2 दिवस शूटिंग केलं असतं. आता तेच म्हणणार होते, आमच्या सगळ्यांचं म्हणणं तेच झालं होतं की आता आपण एकच दिवस शूट करतोय, आपण तर दुसरा दिवस जर शूटिंग जरी संपलं तरी राहायला हवं होतं. इतकी सुंदर प्लेस आहे. आपलं बोलणंही झालंय, पण ब्युटिफुल लोकेशन आहे ते. तुम्हाला खूप छान. आणि समुद्र, मला असं वाटतं प्रेक्षकांना असं सांगायची इच्छा आहे की तुम्हाला जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही तुमचे इमोशन सांगू शकत नसाल, हे गाणं फॉरवर्ड करा आणि त्याला सांगा की गाणं बघ, आणि मग तुझं उत्तर मुला इकडे ये, तू हा फॉरवर्ड बघ, किंवा मुली हे गाणं बघ, किती छान आहे, किती छान रित्या तो मुलगा त्या मुलीला समजवतोय, किती छान रित्या ती मुलगी त्या मुलाला समजवते. असं तुम्ही फॉरवर्ड करा. जेव्हा तुम्हाला काही तुम्ही लाजत असाल, बोलता येत नसेल, तुम्हाला तुमची मनाची गोष्ट तिथपर्यंत पोहोचवता येत नसेल, तर हा व्हिडिओ बघा आणि फॉरवर्ड करा. असं स्नेही म्हणजे आपली आई ही असू शकते, बाबा असू शकतात, भाऊ असू शकतो, बॉयफ्रेंड असू शकतो, मित्र असू शकतो. म्हणजे आजकाल मुली आणि आईचं मैत्रीचं नातं असतं. तर आईच्या ज्या काही फिलिंग्स असतात मुलीला घेऊन, खूप छान काळजी असते, बऱ्याच गोष्टी असतात, त्याही ती कधी कधी व्यक्त नाही करू शकत. आपल्याकडे तेवढं असं कल्चर नाहीये की खूप ओपन अप होऊन बऱ्याच गोष्टी फ्रीली सांगू शकतो की मॉम आय रिली लव्ह यू सो मच. तर या सगळ्या भावना म्हणजे शब्दातूनच नाही तर त्या भावनांसाठी हा स्नेह जे आपल्या ब्लॉसम एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलवर आहे, तर हे स्नेह प्रत्येक स्नेहीसाठी आहे. तेव्हा तुम्हाला नक्की आवडेल ते. बरं, एक आता प्रेमाचं वातावरण आहे, बघू दोघांची बॉन्डिंग पण चांगली झाली. माधव आणि किती ओळखतायत नम्रता एकमेकांना. आपण एक छान गेम खेळणार आहे त्यांच्यासोबत. लेट्स सी दोघं एकमेकांना किती ओळखतात आणि किती बॉन्डिंग झालंय. मी खूप मार बोलतोय मी तर काही बोलतच नाहीये, कारण मला बरं हे तुझ्यासाठी आहे आणि हे अरे बापरे. मी काढतो. आपण काय करा ना, लेडीज फर्स्ट. आपली जी काही उत्तर असतील ना हो म्हणून सांगायचं मला. हो बरोबर गेस केले का? ओपन करू. गेस करायचा गेम आहे ना. गेस करायचं. गेस करायचं म्हणजे कळेल. तू प्रश्न वाच. हे मोठ्याने वाच. सरस्वती मालिकेत माधवने साकारलेल्या भूमिकेचं नाव काय? अरे वा वा वा. बघ मी तुला हिंट देतो, माझ्या नावाशी खूप रिलेटेड नाव आहे, खूप लहान वयोगटात. येस 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 येस. ओके आता. अरे बाप रे. मी बरं का जिंकलं तर काय करणार आता, मला थोडं कॉन्फिडन्स आलं. ह्याचं तू उत्तर दिलं ना, मी पार्टी देतो. नम्रताच्या तमिळ सिनेमाचं नाव काय? काय मला येतंय पण प्रोनाऊन्स करता येत नाही. खूप छान नाव आहे तिच्या सिनेमाचं नाव आहे, मला वाटतं बरोबर आहे. मी सांगू है ना. आपण डम करूया. याला उत्तर आलं नाहीये, पण माझ्या सिनेमाचं माझ्या साऊथ इंडियन सिनेमाचं नाव आहे आयाल जीवी चिरपुंड, जे विजय बाबूंसोबतचा सिनेमा होता. सो आय आता मी बोलले, आता तरी बोलून दाखव. बरोबर तेच. नाही बोलतात. परत एकदा मला ऐकावं लागेल. जाऊ दे आता नाही. एकदा ऐकून मी बोलेन. ठीक आहे चलो. अभी मेरा माधवचा पहिला सिनेमा कोणता? त्याला जर आठवत नाही, कारण की मीडियावरती माझ्या सोशल मीडियाच्या जो टाकलाय तो वेगळा सिनेमा, खरा सिनेमा वेगळा होता, म्हणून म्हटलं की आता रिलीज झालेला. हा तेच नाही. मला आय एम सो सॉरी, नाही खरंच नाही माहिती मला माधवचा पहिला सिनेमा कोणता. गेला माधव कोणीकडे. नाही त्यांचं नाटक नाही मला. ईश्वरी नावाचा सिनेमा होता जो रिलीज झाला पहिला, ईश्वरी, ज्याच्यामध्ये मी सेकंड हिरो होतो.
नाही कारण जनरली बरं ठीक आहे सर. 2010-11 पहिला सिनेमा रिलीज झाला ईश्वरी. हो हो ग्रेट. कर ना. खूप कठीण असतील तर आपण नाही ऍक्च्युली आता हे ना म्हणजे तुम्ही सगळी सोयच केली आहे माझी आज. नम्रताच्या बाई ग या सिनेमातल्या भूमिकेचं नाव काय होतं? माझं इंस्टाग्राम वॉलवर पण लिहिलंय की नम्रता ऍज डॅश डॅश. काय लिहिलंय तेच नाही नम्रता ऍज लिहिलंय इंस्टाग्रामवर. नाही मला फार पुसट आठवत आहे आणि तिने खूप छान काम केलं होतं. थोडस असं ना 80s 70s 80s हिरोईन्सचं नाव आहे थोडस, पण मला ते जरा एक्झॅक्टली आठवत नाही. चुकीचं नाव घ्यायच्या ऐवजी न घेतलेलं बरं असं मला वाटतंय ना. सिनेमाचं नाव होतं नाही तुझ्या सिनेमाचं नाव बाई आहे त्याच्यामध्ये भूमिकेतलं नाव होतं श्रुती कॅरेक्टरचं नाव. ते झालंय म्हणजे मला जाताना आज 1 पॉइंट माझ्याकडे आहे बाय द वे. हे झालंय बहुतेक. आणि तू ते पण मीच मदत केली होती. माधव बिग बॉसच्या कोणत्या सीझनला होता? सेकंड सीझन. कुठलेलं मगाशी सेकंड. नाही मला आठवत नाही तो बोलला, पण मी पाहिला होता त्याचा सीझन. मला आवडला. पॉइंट मी तिला देतो. पॉइंट देतो म्हणजे तिला मिळालं पाहिजे. तिला मिळायलाच पाहिजे. एवढं तर माहिती पाहिजे. बेसिक आहे ते. आणि ऑफकोर्स सेकंड सीझन जो माझा पण फेवरेट होता. आपण मागाची चिट तिला दिली का? नाही दिसेल ना तिला. मला ते दिसलं. मलाच विचारणार. अरे वंशवेल सिनेमातल्या नम्रतावर चित्रित झालेलं गाणं म्हणतात. थांब मला माहितीये थांब. आणि तेव्हा मला माहितीये असं काही याचं मराठी पाऊल पडते पुढे ते हे नाव हिंड देऊ. अर्धी मराठी मला नवरात्र पुढे तुझं उत्तर दे ना बाई. पूर्ण पार्टी तुला. थांब जरा. एवढी मोठी या दोघांच्या पार्ट्या मी आता इथून सगळ्या यार भाई पॉइंट स्कोर करना अपने वो. ठीक आहे तसे मुलं हरतात. याला टाइमर सेट करूया ना आता. 1 2 3 4 5 असं काहीतरी करूया आता. सॉरी यार बघ ना ऑलमोस्ट. जाऊ दे आता काय. आता तुम्ही आमची केमिस्ट्री बिघडवायचं ठरवलंच आहे ना. नाही मला आता खरं कळतंय की काय उगाच आम्ही आपलं बॉन्डिंग. अरे आता मला आठवत नाही झोप नाही झाली रात्री कारण. नाही हे माधवची पहिली मालिका कोणती मला त्याच्यासाठी मला असं जावं लागेल त्याच्या गुगल साईटवर. कारण नाही रे नाही ठीक आहे. 2005 ला होती. काटार होती कोणाला? नाही तू खोल. तुम्ही चांगलाच अभ्यास केला आमच्या सगळ्यांचा. नाना पाटेकर यांचे 5 सुपरहिट सिनेमाची नाव. एक तर क्रांतीवीर है ना. दुसरा आता आला होता तो नटसम्राट. तिसरा वेलकम. चौथा वेलकम 2 आणि 5वा आता वेलकम 3 येणार. अब तक 56. चला आम्हाला 2 पॉइंट आलेले आहेत. मला पण 2 पॉइंट आले. हे दिलेलं आहे. हे उत्तर कान्हा नाही का उत्तर दिलं बस. लास्ट चिठ्ठी बाकी तुझ्याकडे कुठे? नाही ती आधी दिलेली होती. पहिला प्रश्न तू विचार. आता आम्ही आणि हे जे आहे हे कुठल्या तरी चॅनलशी संबंधित असल्यामुळे. नम्रताचा पहिला सिनेमा कोणता? अरे थांब सांगतो. खूप आधी केला तिने. खूप आधी केलेलं आहे. नाही आता मगाशी तू बोलता नाव पण घेतलं नाही. पण मी तुला म्हणालो होतो की मला माहित नव्हतं की तो त्याच्या आधी पण तू एवढं काम केलंयस पहिले. नाही पण तू आता मगाशी त्या सिनेमाचं नाव घेत. हो सांगतो ना मी तुला. मला खूप आवडलेला फिल्म. त्या पिक्चरच्या डिरेक्टरचं नाव पण मी तुला सांगतो. विहार नाव होतं. विहार घाट त्याचे विहार घाट. गाणी पण त्यांनी कमाल. तो म्हणजे ऑलराऊंडर डिरेक्टर आहे. ऑलराऊंडर. सिनेमाचं नाव सांगतोय मी. मला दिग्दर्शन ज्यांचं लाभलं ते विहार घाट असा तो माझा
मनाजवळचा खूप अरे आता बोललो रे मी सिनेमाचं नाव. डेब्यू फिल्म आणि मीच घेतलं पूर्ण नाव. हो मग सांगितलं मगाशी मी. नाही मी नाव घेतलं, आता तुला नाव घ्यावं लागेल. ओके अरे सांगतो. स्वराज्य नाही थांब. काय थांब, मराठी पावन पडते पुढे. मराठी मधनच आहे ते. सांगतो ना. स्वराज्य का नाही. थांब रे. अरे एवढी हिंट दिली मी. अरे मला डिरेक्टरचं नाव पण माहिती, तर मी तुला सांगतो. म्हणजे producerचं नाव सांगितलं तुला मी. बरोबर, आता नाव करेक्ट घेतलंस. वरती title. करेक्ट नाव घेतलंस तू. परत बोलते. स्वराज्य बरोबर ना. स्वराज्य मराठी स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे बा. करून दाखवलं. नाही एक्सप्लेन करू शकता तुम्ही पण प्रिया- पहिले गेम काय नाव ते सांग. अगं ती ओळखायचं हे नाव आम्ही तुझ्या तोंडून हे बोलून घ्यायचं. आपल्यावर प्रेयसीला काय देतो. गुलाबाचं फुल. हा बरोबर. हो अरे वा, पहिलंच उत्तर माझं बरोबर आता हिला दे. ठीक आहे थांबते. ही आम्ही आहेत ना. पकड ते ओळखते. अच्छा ते तुला दिसलं तू बघायचं आहे असं हे तू बघ. नाही, आणि हे आमच्या नाही. तोंडून तू शब्द काढायचे. बरोबर आहे तू असं पकड. हिला आम्ही सांगायचंय. सेम आता आम्ही हिने ओळखायचं का. बरं ठीक आहे. हा इंडियाचा कॅप्टन आहे. सध्या होता काही वर्ष आधी. काही दीड वर्ष आधी. दीड वर्ष आधी. हा, अजूनही खेळतोय तो इंडिया टीम. MS धोनी. नाही तो अजूनही खेळतोय. त्याचं आडनाव बघायला गेलं तर ऍक्च्युली थोडस नॉर्थ साइडला जातं, पण तो मराठी खूप छान बोलतो आणि वर्ल्ड क्लास क्रिकेटर. हिज अ वर्ल्ड क्लास प्लेअर. पण आता आहे का? अजूनही आहे. कॅप्टन आहे टेस्ट मॅच ला खेळला तो. हो का, पण साऊथ इंडियन कडे त्याचं हे नाही, नाही, झालं. आडनाव आहे नॉर्थ साइडला जास्त कॉमन. जो ज्यादातर तू करतो होती है. हा हो जाती है. क्या हो जाती है. रोहित शर्मा का? रोहित शर्मा. रोहित परत ते हे सेम का? आणि तो वर्ल्ड कप जिंकून दिला आपल्याला. हेच मगाशी तू नाव घेतलंस तो. हे इज अ प्लेअर ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला. त्याचं मगाशी तू नाव लास्ट 6 कॅप्टन म्हटलं तू नाव घेतलंस. कपिल देव. नाही हे नाव नव्हतं घेतलंस तू. ज्याच्या लास्ट 6 मुळे इज वन ऑफ द की. मी मगाशी नाव घेतलं. हो कॅप्टन होता आपला इंडियाचा काही वर्ष आधी. ज्यांनी शेवटची 6 अरे यार, वर्ल्ड कप जिंकवला ना. एक तर कपिल देव नाही तर MS धोनी. हा. अच्छा हे म्हणजे थांब. म्हणजे नॉर्मली तुझा तो स्टाफ आहे ना तुझ्या डोक्याचा करतोय. जरा कठीण झालं. इज्जतीचा काय होतं. फालुदा. हा क्या बात आहे. काय खरंच लाईन दिली. सेकंड. त्याचं काय सांगायचं. हे आयुर्वेदिक डॉक्टर काय तपासतात. नाडी. वाव, म्हणजे खूप खुश. मला कळलं नाही काय. माहित हे यांच्यासाठी आहे. मी नाही बघत. सो माधव किंवा तू पण गर्लफ्रेंडला घेऊन छान मुंबईच्या काय मोड आयलंड क्वीन नेकलेसच्या ठिकाणी घेऊन जातो ना. मरीन ड्राईव्ह. ते त्यांच्याकडे त्यांना पकडायचं. ते हे दुसरं आहे. ओके. तर आदित्य, सेटवर कधी कधी माधव तुला काय दाखवतो. ऍटिट्यूड ऍटिट्यूड. ला मराठीमध्ये काय म्हणू शकतो. नखरा. माज. पुढे असं कोणी झालंय. मी कधी माझा आला. सिमिलर शब्द. नखराला माज झाला. राम नाही मी तुला सपोर्ट दाखवतो. सपोर्ट रिस्पेक्ट असणार. मी रिस्पेक्ट दाखवतो त्याला. रिस्पेक्ट देतो ना तुला. ऐसा कुछ भी. काय सेटवरती मला काय माहिती. त्याची तुला कळते ना. हा आयडिया. हा किती- क्रिएटिव्हिटी. अगाऊ. परफॉर्मन्स. अगाऊ. काय हा किती हुशार. हा अरे हुशार. हुशारी. खरंच हुशार आहे का. हुशारी. बरं हुशार आहे. हे काउंट करतोय ना तुम्ही. हो, हे तर मलाच माहित नाही की ह्याचं काय करू. ह्याचं काय आहे, हे मला नाही माहित. काय सांगणार. आलं दाखव. नाही, हे तर मला पण उत्तर नसतं देत. नाही, मी त्याला करतो ना. हा दर खाण्याचा पदार्थ आहे. हा. तो कार्पेंटर लोक जास्त बनवतात. कार्पेंटर लोक. हा गोव्यावर येतात लोक घेऊन येतात. कळलं ना मला. परत. काजुनी बनते. फेणी. सुतार लोक बनवतात. सुतार फेणी. हा तू बोलला सुतार. सुतार लोक बनवतात. म्हणलं पण ठीक आहे. ठीक आहे नका देऊ पॉइंट. ओ गॉड. ड्राय फ्रूट हा. पैकी हा एक पदार्थ आहे ज्याचा रंग ब्लॅक असतो. अंजीर. काळा रंग काळा असतो. मनुका. हा काळा मनुका नाही, फक्त मनुका पण ठीक आहे. आणि
आदित्य रोज जे काही केसांसाठी छान पैकी करतो क्लीन शेव क्लीन शेव क्लीन शेव. त्याचा आकार कशासारखा असेल जनरली? गोल नाही. नाही नारळ. अच्छा बाहेर खूप डिटेल मध्ये टाकते यार एकदम. डन. सो मी जिंकलेली आहे. असं मी चांगलं दिलं ना. का मी हा, नाही- actually- मी actually. न देण्याचंच उत्तर दिलं का आणि मग मी नाही दिलं का? हा. बघितला कुठलाही खेळ खेळायला कुठलीही गोष्ट जिंकण्यासाठी तुमचं टीमवर्क किती गरजेचं असतं. आमचं टीमवर्क तुम्ही पाहिलं, माझं हिचं ह्याचं आमच्या सगळ्यांचं टीमवर्क किती चांगलं आहे. आम्ही सगळे जिंकतोय. बरं, खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून. स्नेहच्या निमित्ताने आपली खास भेट झाली आणि खूप मजा केली आपण गप्पा मारल्या. थँक्यू. आम्हाला खूप जास्त मजा आली. थँक्यू सो मच. म्हणजे मजेशीर खेळ आम्ही खेळलोय कित्येक Yes. दिवसांनी मला वाटतं. स्नेह हे गाणं खूप व्हायरल होते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. Thank you so much. Thank you.